मला कसं होतं का नाही या ब्लॉगमध्ये तर कंटिन्यू राहा. चला आता चहा पिण्यासाठी थांबले. टोटल 8 ह्या मंदिरला 8 दरवाजे आहेत. त्यापैकी हा एक आहे पूर्वेकडे असलेला, ह्याला म्हणतात पूर्ण. सो वेलकम बॅक टू अवर चॅनल गाईज. तर तुमच्या सर्वांचा मनापासून स्वागत करतो मी आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज मी चाललोय पंढरनगरी म्हणजे पंढरपूरला विठुरायांचे दर्शन घेण्यासाठी. तर चला गाईज, दाखवतो तुम्हाला कसं होतं का नाही या ब्लॉगमध्ये. तर कंटिन्यू राहा. चला आता चहा पिण्यासाठी थांबले. बघू शकता तुम्ही सह्याद्री अमृततुल्य चहा. मी आणि माझे मित्र दोघं आले गाईज. आम्ही ॲक्टिवावर चालले गाईज. हे ॲक्टिवा आम्ही सोलापूरनं घेऊन आलो आहे. तर आता पंढरपूरला चालले ॲक्टिवावरती. हा माझा मित्र आहे सिद्धू म्हणून, आम्ही दोघं चालले गाईज. तर चला जाऊया गाईज, दाखवतो तुम्हाला मंदिरावर कसं आहे. कंटिन्यू राहा. तर गाईज अजून 49 किलोमीटर आहे. सध्या मी आहे मोहोळमध्ये. तर आता आम्ही चालले पंढरपूरला. तर अजून 49 किलोमीटर आहे इथे. तर चला गाईज, अशा प्रकारे मी स्कूटीवर चाललं आहे दोघंजण. जायचं का प्लॅन नव्हतं आमचं, सहजच आम्ही प्लॅन केलं की चला आता पंढरपूरला जाऊन या म्हणून चाललं आहे गाईज. तर खूप दिवसांपासून आम्ही गेले नाही पंढरपूरला. तर विठुरायांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही चालले आहे. सो गाईज आता आम्ही चाललो आहे पंढरपूरला. तर सोलापूरच्या पश्चिम दिशेला असलेलं पंढरपूर या ठिकाणी चाललं आहे आम्ही. तर त्या ठिकाणी मंदिरावर कसं आहे का नाही ब्लॉगमध्ये दाखवतो तुम्हाला. सेकंड आमचं स्पॉट आहे स्वेरी कॉलेज फार्मसी पंढरपूर. या ठिकाणी भेट घेणार आहे. तर चला गाईज, कसं आहे काय कॉलेज वगैरे सगळं तुम्हाला दाखवतो या ब्लॉगमध्ये. तर कंटिन्यू राहा, दाखवतो तुम्हाला. चलो. सो गाईज फायनली मी आता आलो आहे चंद्रभागा रिवर या ठिकाणी. बघू शकता तुम्ही या ठिकाणी जेव्हा आषाढी वारी असेल किंवा पावसाळा असेल ना, यावेळेस ना हे पूर्णपणे रिवर एवढं भरून जाईल ना की हे पूल देखील यामध्ये बुडून जाईल गाईज. तर मित्रांनो, मी आता फायनली आलो आहे तर पंढरपुराच्या नगरीमध्ये. तर आता मी एंट्री करतो आहे मंदिराकडे. तर बघू शकता तुम्ही आजूबाजूला दुकानावर कशा प्रकारे आहेत. या ठिकाणी बघितलं ना तुम्ही, आता एक टांगासुद्धा आहे. म्हणजे पंढरपूरमध्ये अजूनसुद्धा टांगा वगैरे आहे ते काय. तर काय आता सकाळचं वाजले ती 8:15. म्हणजे आता 8:15 वाजले ते काय अजून दुकानावर काहीच ओपन नाही झाले. सकाळ लवकर निघालो आम्ही सोलापूरवरून, जेणेकरून ऊन व्हायच्या अगोदर आम्हाला वापस सोलापूरला जायचं आहे. सो त्यासाठी आम्ही सकाळी 6:45 वाजता घरातून निघाले आम्ही आता. तर आता 8:30 वाजले ते अप्रॉक्सिमेटली. तर आता 8:30पर्यंत आम्ही पंढरपूरमध्ये येऊन पोहोचलो आहे. तर आता आम्ही बाईक पार्किंगची जागा शोधतो आहे. त्या ठिकाणी जाऊन बाईक पार्क करणार. बाईक पार्क करून आम्ही विठुरायांचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. गाईज फायनली मी आता मंदिरमध्ये एंटर करतो. बघू शकता तुम्ही त्या ठिकाणी नामदेवचा द्वार आहे. त्या ठिकाणी मी आता जाणार आहे. नामदेवचं पायरीसुद्धा तुम्हाला दिसेल समोर. तर आता बघू शकता त्या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी पेढेचं दुकान, त्यानंतर लहान पोरांसाठी खेळण्याची वस्तू, त्या ठिकाणी विठुरायांच्या मूर्तीवर सगळ्या या ठिकाणी भेटेल गाईज. आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे गाईज. बघू शकता तुम्ही या ठिकाणी फुल गर्दी आहे गाईज. आता या ठिकाणी नामदेवचं पैर आहे समोरच आहे गाईज. बघू शकता तुम्ही हा नामदेवचं द्वार आहे. टोटल 8 द्वार आहेत. टोटल 8 दरवाजापैकी हा एक दरवाजा आहे, तो नामदेव दरवाजा असं म्हणतात त्यांना. सो आता आतमध्ये चालले आम्ही आता. तर आम्ही मुख दर्शन घेणार आहे. पूर्ण कम्प्लिटली आम्हाला आतमधून जाता येणार नाही, कारण खूप गर्दी असल्यामुळे आपल्याला नंबर येण्यासाठी 2 ते 3 तास लागेल. सो आम्हाला खूप अर्जंट असल्यामुळे आम्ही मुख दर्शन घेऊन तिथनं आपण रिटर्न आपल्या स्वेरी कॉलेज फार्मसी पंढरपूर या ठिकाणी भेट द्यायचं आहे. सो चला काही जाऊया आतमध्ये, कसं आहे काय नाही बघूया. मुख दर्शन घेऊन आपण जायचं आहे पण आपल्याला.
सो हे बघू शकता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर. हां गाइस कुठे आडवा गाइस फुलं वगैरे नेते त्या ठिकाणून. आम्ही मुख दर्शन करणार, आम्हाला परत कॉलेजला पण जायचं आहे म्हणून. सो त्या ठिकाणून दर्शन घेणार. सर मुख दर्शन घेणार आहे गायचं मी आता. तर या बघूया इकडे हरर म्हणणार गोष्टीला हा मुख दर्शन काढले. वा गायचं मी तर चालले चंद्रभागा नदीकडं. तर आता जास्त पाणी नाही आहे या ठिकाणी. तर बघू शकता तुम्ही, दाखवतो थांबा. द्वारकाधीश मंदिर या ठिकाणी आहे गाइस. हां मस्त झालं. हा पुंडलिका मंदिर आहे गाइस, या ठिकाणी बघू शकता तुम्ही. गाईज टांगावर बघून मला माझ्या लहानपणीचं आठवण आलं गाईज, खूप मस्त वाटलं बघू. आता आम्ही चालले आमच्या कॉलेजकडे, शिवाजी कॉलेज ऑफ फार्मसी पंढरपूर या ठिकाणी चालले आहे मी आता. तर आता गोपाळपूरला जावं लागेल मला. गोपाळपूरवरून मंगळवेढा रोडला आमचं कॉलेज आहे गाईज. चलो दाखवतो या. सो गाईज फायनली आता आम्ही आलो आहे आता शिवाजी कॉलेजला, म्हणजे माझ्या ठिकाणी डिप्लोमा इन फार्मसी कंप्लीट झालं आहे. सो आता हा जो आहे ना, हा एक हॉस्टेल आहे, बॉईज हॉस्टेल नंबर 2 आणि हा इथं दाखवतो तुम्हाला. हा बॉईज हॉस्टेल नंबर 1.
या ठिकाणी मी राहत होतो गाईज. हा बॉईज हॉस्टेल हा सुद्धा बघू शकता. आणि समोर गेल्यानंतर ना आपलं कॉलेज आहे गाईज. चला या दाखवतो. हा जो आहे ना गाईज हा इंजिनिअरिंगचा पार्ट आहे. पुरा या ठिकाणी असलं इंजिनिअरिंग. हा या ठिकाणी फार्मसी. हा समोरचं बी फार्म तिकडं डी फार्म असं आहे. गाईज आता आमचा पंढरपूरचा प्रवास संपला आहे. आम्ही आता आले जेवण करण्यासाठी हॉटेल समृद्धी या ठिकाणी. चला आतमध्ये दाखवतो तुम्हाला कसं आहे काय नाही हॉटेल वगैरे जेवण वगैरे कसं आहे सगळं सांगतो. कंटिन्यू राहा. सो गाईज बघू शकता हे हॉटेल समृद्धी देगाव रोडला आहे गाईज हा. तर जेवणावर खूप मस्त भेटतं म्हणतात ती. तर आतमध्ये जाऊन जेवणावर करून बघायचं आपल्याला. तर हॉटेल समृद्धी कसं आहे काय नाही टेस्ट सांगेन तुम्हाला. सो या ठिकाणी बघू शकता गार्डनसुद्धा आहे. ज्यांनी फॅमिलीसोबत लहान लेकरं वगैरे येईल त्यांना खेळण्यासाठी सुद्धा या ठिकाणी सोय केली आहे त्यांनी. सो बाहेरून बोमला तर असं वाटतं की मस्त आहे जेवण करण्यासाठी. तर आतमध्ये जाऊन बघूया. पार्किंगची सोयसुद्धा आहे या ठिकाणी. मित्रांनो आता जेवण वगैरे संपलं आहे. आता आम्ही चालले सोलापूरकडे ऑन द वे. मित्रांनो हा व्लॉग इथंच एंड करतो गाईज. तुम्हाला आवडल्यास तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा.